ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली। आज पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना इथे बोलवण्यात आले असून यामध्ये उंच उडी, गोळा फेक, रनिंग, उंची मोजणे, छाती मोजणे यांसारख्या विविध चाचण्या यावेळी येथे घेण्यात आल्या। भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्प दरात झेरॉक्स, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या। सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली। याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसेच राज्यातही आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण-तरुणींनी मैदान गाजवलं, पण परीक्षेतही नाव कमवतील। अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांच्या जवळ येणे जाण्याचा दिवस आहे। राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती। आजपासून भरतीचा बिगुल वाजला। राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासून तरुणाईंनी गर्दी केली होती। विविध मैदानावर तरुणाईंनी त्यांचा जोश दाखवला। परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहोचले आहे। विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण-तरुणी दमखम दाखवतील। काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थ्यांची उमेद आणि उत्साह कायम दिसला। राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे। राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली। एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले आहेत। बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, तर शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे। ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे। सकाळपासून थोडा पाऊस येतो आहे। परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही। ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे। ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था। त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे। बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसातरी पूर्ण केलेलं आहे। मला मी बऱ्याच लोकांना विचारलंय, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत एकंदर? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत। आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं, तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू, पण साधारणतः आतापर्यंत 310 लोक आतापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन, मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे।